व्हिवर्स, कशा आहात सगळे? आय होप सगळे मजेत असणार आहेत. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण मॅथ्सचे वेगवेगळे टॉपिक शिकत असतो. असाच एक इम्पॉर्टंट आणि इझी टॉपिक आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, आणि तो टॉपिक म्हणजे LCM, लोएस्ट कॉमन मल्टिपल, ज्याला आपण मराठीतून लघुत्तम साधारण विभाज्य असं म्हणतो. आपल्या सर्वांना माहीतच आहे, LCM काढण्याच्या 3 पद्धती आहेत. पहिली म्हणजे लिस्टिंग मेथड, दुसरी प्राइम फॅक्टरायझेशन मेथड आणि तिसरी बाय कॉमन डिव्हिजन मेथड. यातल्या पहिल्या मेथडवर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यात मी लिस्टिंग मेथड डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं आहे आणि त्याच्यावरचे काही एक्झाम्पल्स पण सॉल्व केले. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो चेक करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण LCM काढण्याची दुसरी पद्धत शिकणार आहोत, ती म्हणजे प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. या मेथडमध्ये तुम्हाला दिलेल्या नंबरचे प्राइम फॅक्टर्स काढून घ्यायचे असतात आणि त्यानंतर त्याचा LCM शोधायचा असतो. आता हे नेमकं कसं करायचे, फॅक्टर्स कसे पाडायचे, त्याच्यानंतर त्याच्यावरून LCM कसा शोधायचा, ते मी तुम्हाला इथे व्यवस्थित एक्सप्लेन करते. सुरुवातीला आपण एक एक्झाम्पलच बघूयात, म्हणजे तुमचा कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर होईल. इथे माझ्याकडे एक एक्झाम्पल आहे. फाइंड द LCM ऑफ 18 and 36 बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. यात असं म्हटलंय की तुम्हाला 18 आणि 36 या 2 नंबरचा LCM काढायचा आहे बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथडचा वापर करून. मग सर्वात सुरुवातीला तुम्हाला आधी 18चे फॅक्टर्स पाडून घ्यायचे, त्यानंतर 36चे पण फॅक्टर काढून घ्यायचे आणि मग त्यांचा LCM शोधायचा आहे. आता 18चे फॅक्टर पाडताना तुम्हाला सर्वात सुरुवातीला सगळ्यात लहान प्राइम नंबरने त्याला डिवाइड करायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला प्राइम नंबर माहीत असणं गरजेचं आहे. कमीत कमी तुम्हाला 1 ते 100 मधले प्राइम नंबर माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला ते माहीत नाही आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. आता सगळ्यात पहिला प्राइम नंबर हा नेहमी 2 असतो, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला 18ला 2ने डिवाइड करायचं आहे आणि मग आन्सर येईल 9. आता आपल्याला चेक करावं लागेल की 9ला 2ने डिवाइड करता येऊ शकतं का, तर नाही. मग आपल्याला पुढचा प्राइम नंबर घ्यावा लागेल, जो की आहे 3. 3ने जर तुम्ही 9ला डिवाइड केलं तर आन्सर येईल 3. मग पुन्हा त्या 3ला पण तुम्ही 3ने डिवाइड करायचं आणि लास्टला तुम्हाला आन्सर येईल 1. इथे दाखवल्याप्रमाणे हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला लिहून घ्यायचे असतात. म्हणजे इथे आपले 18चे फॅक्टर आले आहेत 2, 3 आणि 3. आता पुढचा नंबर आहे 36. आता याचेही आपल्याला प्राइम फॅक्टर काढून घ्यायचे. तर याच्या आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवात ही 2 पासून करायची असते, कारण 2 हा सगळ्यात लहान प्राइम नंबर आहे. मग 36ला तुम्हाला 2ने डिवाइड करायचं आहे, आन्सर येईल 18. मग 18ला पण पुन्हा 2ने आपण डिवाइड करू शकतो. मग 2ने जर डिवाइड केलं तर आन्सर येईल 9. आता 9ला तर 2ने डिवाइड होत नाही, म्हणून मग पुढचा प्राइम नंबर घ्यायचा, तो आहे 3. 3ने जर 9ला डिवाइड केलं तर आन्सर येईल 3. मग या 3ला पण पुन्हा 3ने डिवाइड करायचं आणि लास्टला आन्सर येईल 1. जेव्हा तुम्हाला 1 हे आन्सर मिळून जाईल, म्हणजे तुमचे फॅक्टर्स हे पाडून झालेले आहेत, इथे तुम्हाला थांबायचं आहे. मग इथे 36चे फॅक्टर्स आले आहेत 2, 2, 3, 3. आता आपण इथे 18 आणि 36चे फॅक्टर व्यवस्थित लिहून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला त्यातले कॉमन नंबर वेगळे करायचे आहेत. आता 18च्या फॅक्टरमध्ये पहिला 2 आहे, 36च्या ह्याच्यातही पहिला 2 आहे, म्हणजे 2 हा कॉमन झाला आणि कॉमन नंबर हे आपल्याला एकदाच लिहून घ्यायचे. मग इथे मी 2 हा लिहून घेते. त्यानंतर पुढचा आहे 3. आता 36मध्ये पण 3 आहे, म्हणजे 3 कॉमन झाला आहे, मग तो पण एकदा आपण लिहून घेणार आहे. पुढचा पुन्हा 3 आहे, 36च्या फॅक्टरमध्ये पण एक 3 आहे, म्हणजे हा पण काय झाला, कॉमन नंबर झाला, तोही मी एकदा लिहून घेते. कॉमन नंबर हे फक्त एकदाच लिहायचे. मग आता या कॉमन नंबरच्या व्यतिरिक्त जो नंबर राहिला आहे तोही आपल्याला लिहून घ्यायचा आहे आणि तो आहे 2. आणि या सगळ्या नंबरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तर हे मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला आन्सर मिळणार आहे 36. ते कसं, 2 मल्टिप्लाय बाय 3 आन्सर येईल 6. 6 मल्टिप्लाय बाय 3 आन्सर येईल 18 आणि 18 मल्टिप्लाय बाय 2 आपलं फायनल आन्सर येईल 36. 36 हा काय झाला, 18 आणि 36चा LCM. म्हणजे इथे आपल्याला आन्सर मिळालेला आहे 36.
आता आपण याच मेथडचं आणखी एक एक्झाम्पल बघूयात. आपला एक्झाम्पल आहे फाइंड द एलसीएम ऑफ 16, 30 and 40 बाय प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. म्हणजे इथे आपल्याला 3 नंबर दिलेले आहे 16, 30 आणि 40 आणि याचा आपल्याला एलसीएम काढायचा आहे फॅक्टर पाडून. सर्वात सुरुवातीला आपण 16 म्हणजे 16चे फॅक्टर पाडून घेऊयात. सुरुवातीला तुम्हाला 16ला 2 ने डिवाइड करायचं आहे. जर आपण 16ला 2 ने डिवाइड केलं तर आन्सर येईल 8. त्यानंतर पुन्हा आपण 2 ने डिवाइड करू, पुन्हा आन्सर येईल 4. 4ला पण आपण 2 ने डिवाइड करूयात, आन्सर येईल 2. आणि लास्टवाल्या 2ला पण आपण पुन्हा 2 ने डिवाइड केलं, शेवटचा आन्सर येईल 1. म्हणजे इथे 16चे फॅक्टर्स आले 2, 2, 2, 2, 4 टाइम्स 2. त्यानंतर 30 आणि 40 यांचे पण आपण इथे दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित फॅक्टर पाडून घेणार आहोत. आता हे फॅक्टर पाडून झाले. आता पुढची स्टेप आहे की आपल्याला या तिघही नंबरचे फॅक्टर एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि त्यानंतर त्यातले कॉमन नंबर आपल्याला सेपरेट करायचे. सुरुवातीला तिघही नंबर मधला कॉमन नंबर लिहून घ्यायचा, त्यानंतर 2 नंबर मधले कॉमन नंबर पण लिहून घ्यायचे आणि सर्वात शेवटी जे अनकॉमन नंबर आहेत, जे कुठेही कॉमन नाही, ते पण तुम्हाला लिहून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. चला तर मग बघूयात इथे कोणते कोणते कॉमन नंबर आहेत. तर पहिला 2 हा तिघही नंबरमध्ये कॉमन आहे, तो मी एकदा लिहून घेणार आहे. त्यानंतर 16 मध्ये एक 2 आहे आणि 40च्या फॅक्टर्समध्ये एक 2 आहे, तो पण कॉमन झाला, मग तो एकदा मी लिहून घेणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आणखी एक 2 इथे कॉमन निघतोय, तो पण मी इथे लिहून घेणार आहे. त्यानंतर 5 पण इथे कॉमन दिसतोय मला, तो पण मी इथे लिहून घेणार आहे. आता हे कॉमन झाले. त्यानंतर जे अनकॉमन नंबर आहे, जे कुठेही कॉमन नाही, ते म्हणजे 2 आणि लास्टवाला 3. तर हे सगळे नंबर आपण इथे लिहून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. तर आता मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला आन्सर मिळतं आहे 240. ते कसं बघा. इथे आपण मल्टिप्लिकेशन केलं, 2 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर मिळालं 4. 4 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर येईल 8. 8 मल्टिप्लाय बाय 5 आन्सर येईल 40. 40 मल्टिप्लाय बाय 2 आन्सर येईल 80. त्यानंतर 80 मल्टिप्लाय बाय 3 आन्सर येईल 240 आणि हाच आपला एलसीएम आहे. 16, 30 and 40 यांचा एलसीएम आला आहे 240. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एलसीएम काढण्याची सेकंड मेथड पाहिली, प्राइम फॅक्टरायझेशन मेथड. त्याच्यावरचे आपण 2 एक्झाम्पल पण सॉल्व्ह केले. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि ही मेथड तुम्हाला जमली की नाही, त्याच्यावरचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केले की नाही, ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मॅथ्सच्या अशाच वेगवेगळ्या टॉपिकसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू.